नमस्कार. आमच्या स्वादिष्ट मराठी किचन मध्ये तुम्हा साऱ्या खवय्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सगळ्यात आधी महाराष्ट्र दिनाच्या आमच्या साऱ्या खवय्यांना मनापासून शुभेच्छा. आमचं चॅनल तुमच्यासाठी उन्हाळ्यातील थंड पेयाची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येतात. त्यातलाच एक पदार्थ महाराष्ट्रातील प्रसिद्ध असा पियुष, जे श्रीखंडापासून बनवलं जातं आणि लस्सीला एक छान पर्याय. तर पियुष बनवण्यासाठी लागणारं साहित्य काय काय ते आपण आता पाहूया. इथे एक मोठी वाटी मी दही घेतलेला आहे. केशर आणि इलायची श्रीखंड घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही वेगळा फ्लेवर घेऊ शकता. त्याच्यानंतर इथे मी 1 टेबलस्पून दूध घेतलेलं आहे. केशर मिश्रित पाणी इथे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर वेलची पूड, स्वादासाठी जायफळ पूड आणि सजावटीसाठी इथे बदामाचे काप आणि चारोळी आणि केशर. आता आपण कृतीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दही घालून घेते. त्यानंतर पाणी, म्हणजे आपल्याला हे साधारण पातळसर करून घ्यायचं आहे. इथे आपलं क्रीमी ताक तयार झालेलं आहे. आता ह्यात आपण साधारण आधी मी 4 टेबलस्पून श्रीखंड घालून घेते. श्रीखंड आणि दही याचा आंबटपणा कमी करण्यासाठी इथे मी थोडं 1 टेबलस्पून दूध घेतलेलं आहे. केशरचं पाणी, वेलची पूड, हे सगळं आपण छान मिक्सरला घुसळून घेऊया. थोडंसं अजून मी श्रीखंड यात ऍड करते, म्हणजे अजून थोडं थिकनेस वाढेल. त्यानंतर इथे मी पिठी साखर घालते गोडवा वाढण्यासाठी. आता हे परत एकदा चांगल्या मिक्सरला आपण घुसळून घेऊया. तुम्ही बघू शकता थिक आणि क्रीमी असं आपला पियुष तयार झालेला आहे. हे आपण सर्विंग ग्लास मध्ये काढून घेऊया. सजावटीसाठी चारोळी आणि बदामाचे काप मी इथे घालून घेते. स्वादासाठी जायफळ पूड थोडी आणि वेलची पूड थोडी, वरून थोड्या केशर काड्या. हे पियुष आपण थंड करण्यासाठी फ्रीज मध्ये साधारण 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास ठेवून देऊया. हे पियुष मी आता नक्की पिऊन बघणार आहे पहिल्यांदा. खूपच छान झालेलं आहे पियुष. तुम्ही सगळ्यांनी नक्की घरी ट्राय करून बघा. अशाच वैविध्यपूर्ण आणि पारंपरिक रेसिपीसाठी आमच्या स्वादिष्ट मराठी किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद.